गुड मॉर्निंग जयपूर. तर आज तारीख 25/5/2026 सकाळच्या वाजले 5:30 आणि आम्ही आता निघालो जयपूरहून खाटूश्यामला. ॲक्च्युली ज्यासाठी आम्ही इथे आलो होतो त्या कामासाठी चाललो आहे, म्हणजे खाटूश्याम दर्शनाला. तिथून सलासर आणि मारुतीला आणि नंतर पण संध्याकाळी दुपारी येणार आहे. तर आता बघू कसं होतं आहे आमचा आजचा हा प्रवास. गाडी आमची खालती आलेली आहे आणि आता बाकी आम्हीसुद्धा तयार झालो आहे. आता आम्ही निघतो आहे खाटूश्यामला. तर भेटूया प्रवासात, मजा घ्या आणि लेट्स गो. अरे गो काय ब्राईट आहे. व्हेरी गुड, लवली, वंडरफुल मॉर्निंग एवरीबॉडी. गुड मॉर्निंग. चलो चलते. चलो गणपती बाप्पा मोरया. चलो. गवर्नमेंट भारी वाला रास्ते बना के रखे हमें. ये अभी रास्ते बने या पहले से ऐसे ही थे? नहीं, अभी बने. अभी बने, पहले छोटे थे. पहले इसके बीच में ये जो डिवाइडर है ना अभी, हाँ यहाँ पे रोड थी पहले बीच में 2 गाड़ियों की. ओके. मीठी सी लाइन अच्छा. इमरजेंसी के लिए. हाँ हाँ वो हाँ. यूज ही नहीं लेते थे कभी कोई. अच्छा. अब उनको हटा के और उनके छोटा हाँ, डिवाइडर. इमरजेंसी मतलब वो इसके लिए रहेगा, एम्बुलेंस फायर ब्रिगेड के लिए रहेगा बेसिकली वो. पर अभी ये यूटिलाइजेशन ही नहीं रहेगा तो क्या करेंगे. पर रास्ते बहुत बड़े बड़े बना के रखे हैं अभी. वही अंदर ले लिया. तो बाहर का है, बाहर का तो रास्ता मिलेगा ही ऐसा. बाइक इसको किधर जाने का है. लेकिन यहाँ के लोग हॉर्न बहुत बजाते हैं सर. हाँ, खाली रास्ते में भी हॉर्न बजाते हुए चलते लोग. ऐसे जाते जैसे कि भाई अभी करोड़ों का नुकसान हो रहा है. कल लोग अपने पीछे बजाते एक बाइक बजाते वाले लोग का अंदर हॉर्न आके खराब हो घुस गया. जाते. आम्ही आता इथे CNG भरायला आलो आहे. CNG नंतर चहा प्यायची. ॲक्च्युली सगळे थकलेत, सगळ्यांची तोंड बघण्यालायक आहे. कोणाची झोप पूर्ण नाही झाली. रात्री आम्ही जेवून आलो 1 वाजता आणि नंतर मग सकाळी परत 4 वाजता सगळे उठलेत आणि त्याच्यानंतर तयारी करा आणि पुढे प्रवासाला निघा. त्यामुळे झोप काय पूर्ण झाली नाही आहे, त्यामुळे थकलो आहे सगळे. आणि राहिली गोष्ट पिंकीची, पिंकी तर झोपलीच नाही आहे, तर तिचा मूड कम्प्लीट ऑफ आहे. तर आता आम्हाला जायचं आहे, चहा प्यायची आहे आणि मग पुढच्या प्रवासाला बघू आता कसं होतं आहे. आमच्याबरोबर कनेक्टेड राहा आणि मजा घ्या. अच्छा, आता आम्ही इथे मकराना राज हॉटेलला आलो आहे. तुम्हाला दिसत असेल. ओके. तर मकराना राज हॉटेलला आलो आहे चहा प्यायला आणि थोडा नाश्ता खायला. कारण का सगळे झोपलेत. आता आमची झोपाची पॅटर्न, कामाची पॅटर्नच अशी आहे की रात्रभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं आहे. आणि जवळजवळ 15 वर्ष सगळी कामं करतात. त्यामुळे बॉडीचं असं एक हे झालं आहे की तुम्ही दिवसा आपल्या इथे नॉर्मली सगळे दिवसा कामं करतात, रात्री झोपतात. पण आम्हाला ह्या इथे असं काय कंडिशन आहे की आम्ही रात्रभर काम करतो आणि दिवसा झोपतो. त्यामुळे सगळे आमचे चेहरे आता असे आहेत ना, सगळे थकलेले आहेत. कारण का झोप पूर्ण नाही आणि बॉडी एकदम अजून स्ट्रेसमध्ये आहे. तर मला वाटतं रात्री आम्ही थोडं एनर्जेटिक असतो आणि दिवसा आम्ही कंप्लीट कोमसलेलो असतो. तर आता आमचं मूड नाही, कोणाचे सगळ्यांचे मूड पडलेले आहेत. तर आता बघू इथे जरा चहा पितो आणि हे बघा आमचा नाश्ता चालू आहे. आता आमच्या सर्वांची तोंडं पडलेली आहेत, आमची झोप नाही झाली. आणि आमचं वर्किंग पॅटर्न कसं आहे की रात्रभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं. आणि आता आम्ही दिवसभर ट्रॅव्हल करतो आहे आणि रात्रभर झोपतो आहे. तर
2 तास आता काय करू शकत नाही. आता आलो आहे तर हा त्रास सहन करायला लागणारच आहे आपल्याला, पर्याय नाही आहे. तर आता चाललो आहे इथं नाश्ता करून पुढे देवदर्शनाला आणि नंतर मग बघू पुढचा कसा प्लॅन होतो. ठीक आहे. काय बोलला परत एकदा बोल. यो काय नाही काहीतरी बोलला तू आता. काय डॅशिंग माणूस आहे हा, एवढा मकसूद भाई- डॅशिंग माणूस आहे. मकसूद भाई तू मस्त काम गोड करता है. कसा भेटला तुला असं असं बोल. एक गेली? एक तुला? अभी तो खा सकता है. मसाला नाही. तुझं सर्वात जास्त favorite breakfast काय असेल? आता आम्ही खाटू श्यामला पोचलो आहे आणि इथून शूज घातले ना. तर आता इथून मंदिरात चाललो आहे. गाडी इथे पार्किंगला लावले आणि सगळे येतात आता. अच्छा गरमी एवढी नाही आहे, वाजलेत 8:15 8:30 झालेत. 6 वाजता निघालो होतो आम्ही. तर 2-2.5 तासामध्ये पोचलो. जास्ती लांब असं ॲक्च्युली नाही आहे, रस्ता चांगला आहे. हो दिसतं नाही ते क्लिअर आहे, दिसतो आहे आपण. हां, मला नाही. तर क्लिअर. अच्छा तर इथे 2-2.5 तासामध्ये पोचतो. रस्ते चांगले आहेत, रस्त्याला काय प्रॉब्लेम नाही आहे, मस्त क्लिअर रस्ते आहेत. आणि आता इथून आता मंदिरात जायचं आहे. गाडी पार्क करून झाल्यानंतर लोक काय काय बोलतात घेऊन नाही जायचं, असं काही नाही आहे. तुम्ही काही घेऊन जाऊ शकता, चप्पल गाडीत काढायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर त्याचं टेन्शन नाही आहे. चला आता मंदिरात जाऊया. बोलो चलो. ॲक्च्युली टास्क हा नाही आहे. टास्क आता हे दर्शन झाल्यानंतर आम्ही जेव्हा निघू पुढच्या दर्शनाला सालासर, तर सालासरला इथून जाताना आता ऊन वाढणार आहे आणि मग ती जी गरमी आहे ती गरमी सहन करताना हालत खराब होणार आहे. बघू आता कसं होतं. आता तर अजून टेम्परेचर एवढं काय नाही आहे, टेम्परेचर चांगलं आहे, गरमी नाही आणि ऊन नाही, त्यातलं तर ठीक आहे. वो लोकल कचोरी, इथे कचोरी समोसा जाम फेमस आहे. लोक खातात भरपूर सकाळ सकाळ आपलं उठून. अच्छा आता ही एंट्री पॉईंट आहे आणि इथून आतमध्ये जायचं आहे आणि मला वाटतं हे एक्झिट आहे. या इथून बाहेर पडतो. शॉपिंगसाठी भरपूर जागा आहे, बरंच काय काय आहे शॉपिंगला.
तर मला माहिती नाही एक्झॅक्टली आता कुठे, इथून मला वाटतं सरळ जावं लागेल आणि पुढे मंदिर असेल, विचारायला लागेल मला. किस तरह है भाई, इस तरफ इस तरफ. अच्छा, तर मला वाटतं इथून जायला लागेल सरळ. आणि किधर आहे सीधा? अच्छा, या इथून सरळ जायचं आहे आतमध्ये. पाच दहा मिनिटं आमचं दर्शन होईल आणि आम्ही बाहेर पडू. डांट देंगे वो लोग कि आप जाओगे. आप जाके देख लो, कोशिश पता करना नहीं चाहिए मिल तो जाएगा, आपको दे भी देगा. नहीं जाने, देख लो, ट्राई करो, मिल गया मिल गया. दर्शन हो गया बहुत अच्छा. तर आता माझं दर्शन झालंय. आता आम्ही पुढच्या दर्शनाला निघतोय. कुठलं आता पुढचं दर्शन कुठलं आपलं? सालासर हनुमानजी. सालासर हनुमानजी. आता इथून बघूया, आता वाजलेत किती, 9:30 झाले. तर आता इथून पुढे जायला अजून 2 तास आहे, ट्रॅव्हल टाईम. आणि नंतर मग तिथून सालासर गणपती आणि हनुमान, आणि नंतर मग पुढे परत आम्ही रिटर्न येणार जिथून सुरुवात केली होती तिथेच. तर रात्री परत आम्हाला एका मंदिरात जायचं आहे. ती मग आमचं उद्या परत रिटर्न ट्रिप आहे, बॅक टू पॅव्हेलियन. तर बघूया आता कसं होतं. चला तर मग पुढच्या आपण प्रवासाला निघूया आणि पुढचा प्रवास सुरू करू. बहुत ज़्यादा, बहुत ज़्यादा. अभी टेम्परेचर चेक कर. आता आम्ही ते सालासरला पोचलो आहे मंदिराच्या इथे. आता इथून आम्ही जाणार मंदिरात, दर्शन घेणार आणि निघणार. ॲक्च्युली गर्दी भरपूर आहे, मजबूत गर्दी आहे. इतकं ऊन लागलं काय, भयंकर गर्दी, भयंकर ऊन आहे. आणि सर्वाइव्ह करायचं बोललं तर तुम्हाला ताकद पाहिजे. चालले आता मी बघते काहीतरी डोक्यावर घ्यायला, गमछा बिमछा काहीतरी. आता गमछ्याशिवाय काय पर्याय नाही, गमछा लागेल. आजच्या काय गरमी आहे. अच्छा, आता बालाजी मंदिरला पोचलो आहे आम्ही. मंदिराचे पहिले गेट आहे. अच्छा, आता मंदिरातनं आम्ही आतमध्ये जाणार आहे. दर्शन घडलं, दर्शन झालं की लगेच निघणार आणि पुढच्या प्रवासाला परत रिटर्न बॅक टू पॅव्हेलियन.
बघू आता कसं होतंय फटकन. आता म्हणजे काय होतं, काय राहिलं नाही असं दर्शन करण्यासारखं. इथे फक्त यांच्या आता आतमध्ये जायचं आणि पाया पडून आपलं दर्शन घेऊन निघायचं आहे, बस एवढंच आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, जाम गरमी आहे. गरमी म्हणजे नेक्स्ट लेवल गरमी आहे. नशिबाने वरती छत आहे सगळं हिरवं, त्यामुळे थोडी सावली आहे, तर असं काय वाटत नाही इथे. पण बाकी उन्हात न फिरता येण्यासारखं आहे बाबा. आता हे काय करतात आपण, हम लोग क्यों सोचे, क्या सोच क्या रे? अच्छा पैसे मेरे को भी मिलेगा? दो, जो मिलेगा वो दे दो भाई. चलो चलो लोक बघतील परत येतील मागे मागे पैशासाठी. चला ये अपना बालाजी मंदिर, ये वही है ना जो लिखते उनका क्या नाम है, मैं शास्त्री, वीरेंद्र शास्त्री जी जो बोलते हैं, वो यही मंदिर है क्या? पता नहीं. हाँ हाँ वो तो पता है, सालासर बालाजी मंदिर पता है. आता आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही बाहेर पडलो आहे. आता निघतो आहे. आता काही जेवायला कुठे थांबणार नाही, कारण का इतकी गरमी आहे. जेवणाच्या लायकीचं काय राहिलंसुद्धा नाही आहे आता राईट नाव. म्हणजे बाहेर उन्हात थांबा किंवा गरमीमध्ये थांबा आणि परत जेवा आणि नंतर परत पुढे जा. त्याच्यापेक्षा आता विचार केला आहे की आम्ही डायरेक्ट हॉटेलला जातो आणि हॉटेलला गेल्यानंतर संध्याकाळी असं चांगलं प्रॉपर जेवू कुठेतरी चांगल्या ठिकाणी बसून. पण आता काय गडबडीमध्ये घाई गडबडीत जाण्यात काय मतलब नाही बनत आहे असं मला वाटतं. तर आम्ही आता चाललो आहे तिकडे डायरेक्ट हॉटेलला. ड्रायव्हरला सांगितलं यायला, ड्रायव्हर येईल आता आणि निघतोय. चला तर मग निघूया पुढचा प्रवास. दोन्ही दर्शन झाले चांगले. हे आल्यानंतर आता बघू ह्यांचे घेत आहे, तिकडे चुनरी घेत आहेत म्हणून थांबले. आणि आता ड्रायव्हरचा प्लॅन असा आहे, ड्रायव्हरला दुसरं भाडं आहे, त्याला 4 वाजेपर्यंत पोचायचं आहे, आम्हाला ड्रॉप करायचं आहे आणि मग परत पुढे जायचं आहे. त्याला दुसरा पिकअप आहे. तर सगळा गडबड घोटाळा चालू आहे. चला निघूया.